नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. अखेर मराठ्यांचं वादळ मुंबईमध्ये धडकलं. अर्थात मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू झालं, उपोषण सुरू झालं आणि लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव हे मुंबईमध्ये धडकले आणि न भूतो न भविष्यती अशी मुंबईमध्ये आपल्याला संपूर्ण भगवी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली. मराठा आरक्षण घेणार आणि मगच मुंबई सोडणार असा निर्धार या सगळ्या मराठा आंदोलकांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सरकारच्या वतीनं आता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पुन्हा 1 दिवसांची मुदतवाढ जी आहे ती देखील देण्यात आलेली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्यातली प्रामुख्यानं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं, मराठा आणि कुणबी एकच आहेत, या मागणीच्या अनुषंगाने सुद्धा सरकारी पातळीवर काही खल सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आणि याच वेळी अशा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्तानं आपण आज थेट आरक्षण अभ्यासकांशी चर्चा करणार आहोत. अर्थात या लाईव्ह मध्ये माझ्यासोबत असणार आहेत आरक्षण अभ्यासक डॉक्टर बाळासाहेब सराटे पाटील. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. जय शिवराय. सर, अनेक वर्षांपासून तुम्ही या आरक्षणाच्या चळवळीमध्ये आहात. अनेक तुमची पुस्तकं देखील या. नमस्कार, मी संकेत देशपांडे. प्रसिद्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, प्रकाशित असल्याचं पाहायला मिळतंय. आजच्या आंदोलनाकडे सर तुम्ही अभ्यासक म्हणून कसं पाहताय? खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं आजचं जे मुंबईतलं आंदोलन आहे हे कोणालाही वाटेल की हे फार मोठ्या प्रमाणात झालेलं आंदोलन आहे. म्हणजे आजकाल जर आपण बघितलं मागच्या 20-25 वर्षामध्ये अशा मोठ्या आंदोलनाची बघायची संधी पण समाजाला मिळत नाही. आणि आता आंदोलन तर नामशेष झालेली आहेत. या काळात जर बघितलं तर जरांगे पाटलांनी जे संघटन उभं केलंय किंवा त्यांच्या मागे ज्या प्रमाणात समाज उभा आहे ते वाखाणण्याजोगंच आहे. त्यांचं खरं म्हणजे नेता म्हणून आपल्याला सगळ्याला कौतुकच केलं पाहिजे. त्यांचा मुद्दा काय तो त्याची चर्चा आपण करूच, बरोबर चूक याची पण चर्चा करू. परंतु एक नेता म्हणून त्यांच्या मागे एवढा समाज उत्स्फूर्तपणे येतो आणि त्यांचं ऐकतो. आजही मला हे माहिती आहे की त्यांनी जर आवाज दिला तर आणखी 1 कोटी लोक 2 दिवसामध्ये मुंबईत पोहोचू शकतात. इतकी त्यांची सामाजिक ताकद आहे. आणि त्यांना इकडच्या भागामध्ये ते मराठवाड्यातलेच असल्यामुळे मला माहिती आहे की इकडच्या भागामध्ये सर्व समाजामध्ये त्यांची जनमान्यता आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाबद्दल खरं म्हणजे दृष्ट लागावी असं एक आंदोलन आहे. हे मात्र नक्की आपण अधोरेखित केलं पाहिजे. आणि मुंबईमध्ये मराठी माणूस एवढ्या संख्येने असू शकतो याची कल्पनाच आता मुंबईकरांना राहिलेली नाहीये. ही कल्पना सुद्धा जरांगेच्या निमित्ताने मुंबईकरांना आली असेल की हे भगवं वादळ हे मराठ्यांचं जे ओळख आहे ते पहिल्यापासून मराठा राज्य, हिंदवी स्वराज्य किंवा महाराष्ट्रीय समाज या सगळ्यांचं भगवं ही एक ओळखच आहे. ती ओळख सुद्धा मुंबईमध्ये आता अधोरेखित झालेली आहे. त्या अंगाने पण या आंदोलनाकडे आपण बघू शकतो. आणि मला असं वाटतं की या आंदोलनाचं मूल्यमापन सगळ्यांनी मनमोकळ्या पद्धतीने केलं पाहिजे असं माझं मत आहे. अगदी निश्चित सर. अगदी जर आपण पाहिलं तर आज सकाळपर्यंत जर आपण पाहिलं तर अनेक तिथल्या आंदोलकांनी असं सांगितलं की या ठिकाणी पोहोचलेले केवळ 10% आहेत, बाकी 90% ऑन द वे आहेत, रस्त्यामध्ये आहेत. आम्ही आरक्षण तर निश्चितपणे घेणार आहोत. ज्या प्रमुख 5 मागण्या सर जरांगे पाटलांनी आता केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, समितीला मुदतवाढ द्यावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे जे आहेत ते मागे घ्यावेत आणि ओबीसी सर्वेक्षणाची त्या अनुषंगाने आपण देखील मोठी न्यायालयीन लढाई देखील सर लढलेली आहे. या मागण्यांच्या बाबतीत सर आज आता जवळपास 8 तास उलटून गेले. सरकारचं शिष्टमंडळ अजूनही जरांगे पाटलांना भेटायला गेलेलं नाहीये. मराठा आरक्षण उपसमितीची पुनर्गठन जे आहे ते सरकारकडनं झालेलं आहे. सरकार या सगळ्या बाबतीत कुठेतरी वेळकाढू धोरण राबवतंय असं वाटतंय. नाही, आपण आता या मुद्द्याच्या एक मुद्द्याकडे जाऊया. एक विषय असा लक्षात घेऊया की जरांगेच्या 2च मागण्या आहेत. एक सरसकट मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करणे, त्याच्यासाठी मार्ग सांगितलेले आहेत त्यांनी. पहिलं म्हणजे सगळ्यांना कुणबी म्हणून घोषित करा, त्याच्यासाठी हैदराबाद गॅजेट, मुंबई गॅजेट आणि सातारा गॅजेटचा आधार घ्या. हे कुणबीकरण करण्यासाठी म्हणजे ओबीसीत घालण्याचीच मागणी आहे. सगळे सोयरेच्या नुसार सगळ्यांना जातीचे दाखले देण्यात यावे, ती सुद्धा कुणबीकरणाचीच व्याख्या आहे. त्यामुळे तोही त्याचाच भाग आहे.
दुसरी जी मागणी आहे ती गुन्हे मागे घेण्याची आहे. गुन्हे मागे घेण्याच्या मागणीबद्दल तर सरकारने अनेकदा आश्वासन देऊन सुद्धा काही केलं नाही. त्याबद्दल तर सगळ्यांचा त्यांच्या त्या मागणीला पाठिंबा आहे. आता राहिला प्रश्न आपण या गोष्टीचा घेऊ की मराठा समाजाचं सरसकट कुणबी म्हणून ओबीसीत समावेश केला पाहिजे. या मागणीवर आपल्याला विचार करावा लागतो. त्याचं कारण असं आहे की आता वर्ष 2 वर्षामध्ये जनगणना होतीये, जातीनिहाय जनगणना. आता जर सगळ्यांना कुणबी म्हणून घोषित केलं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला, तर उद्या जातीनिहाय जनगणनेमध्ये मराठा ही जात तर नामशेष होऊन जाईल. याचा विचार मराठा समाजाला पुन्हा पुन्हा करावा लागेल असं मला वाटतं. कारण असं सगळ्यांना मराठा समाजाला जर आपण सगळ्यांना कुणबी म्हणून घोषित केलं तर मराठा ही ओळखच पुसली जाईल मराठ्यांची. आणि तो एक विचार मराठा समाजाला करावा लागेल असं मला वाटतंय. आता राहिला दुसरा मुद्दा की मराठ्यांना ओबीसीत घालायचं की नाही घालायचं. मुळामध्ये आता जे आरक्षण दिलेलं आहे 10% एसीबीसी आरक्षण, ते ओबीसी आरक्षण आहे की नाही याचा तरी विचार करा. ते 50%च्या वरचं आहे असं सर धोपटपणे म्हटलं जातं, परंतु ते 50%च्या वरचं आहे असं केव्हा म्हणणार तुम्ही? जेव्हा आधी जे आरक्षणात लोक आहेत ते घटनात्मक चौकटीमध्ये आरक्षण घेत आहेत का ते इलिगली त्या आरक्षणात आहेत, याचा निर्णय आधी व्हायला पाहिजे ना. त्याचं परीक्षणच होत नाही. म्हणजे तुम्हाला मी उदाहरण सांगतो की राज्य मागासवर्ग आयोगाच्या कायद्यामध्ये काय म्हटलंय, ओबीसी म्हणजे कोण. एक 2001चा आरक्षणाचा कायदा आहे महाराष्ट्राच्या आरक्षणाचा कायदा आहे 2001चा. त्याच्यामध्ये काय म्हटलंय ते मी सांगतो. त्याच्यामध्ये ओबीसीची व्याख्या दिलेली आहे. त्या ओबीसीच्या व्याख्येमध्ये असं म्हटलं की जे घटक वेळोवेळी सरकारने सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून घोषित केलेले आहेत ते घटक म्हणजे ओबीसी असतात. मग आता असा घटक फक्त मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून सरकारने घोषित केलेला आहे, दुसऱ्या कोणत्याच जातीचा अशी घोषणा झालेली नाही. मग कायद्याचा जर विचार केला 2001च्या रिझर्वेशन ऍक्टचा, तर मराठा समाज फक्त ओबीसी आहे कारण तो एसीबीसी आहे. बाकीच्या जातींचे कसे समावेश झाला ते तुम्हाला मी सांगतो. पहिली यादी 13 ऑक्टोबर 1967 ला आली. त्यामध्ये एवढंच म्हटलेलं आहे की या जातींचा ओबीसीच्या यादीत समावेश करण्यात येतोय. याच्या पलीकडे काहीच म्हटलेलं नाही. ते सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहे की नाही काहीच म्हटलेलं नाही. तेव्हापासून ज्या जातींचा समावेश झाला आरक्षणामध्ये त्या सगळ्या जातीचा जो GR आहे तो एवढंच सांगतो की उद्यापासून या जातीचा ओबीसीच्या यादीत समावेश करण्यात येत आहे. असं करून हे आरक्षण दिलेले आहे आतापर्यंत. कायद्याच्या व्याख्येमध्ये बसणारं आरक्षण ओबीसीच्या फक्त मराठा समाजाला दिलेलं आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की 102वी आणि 105वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर घटनेमध्ये ओबीसी हा शब्दच राहिलेला नाहीये. घटनेमध्ये सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ही व्याख्या दिलेली आहे. 366-26C या कलमामध्ये व्याख्या दिलेली आहे. एसीबीसी म्हणजे कोण. एसीबीसी म्हणजे घटनेच्या 342A खाली जे एसीबीसी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत ते. मग 342A मध्ये तिसरं जे कलम आहे उपकलम त्याच्यानुसार मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. मराठा समाजाच्या कायद्यामध्ये एसीबीसीच्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की घटनेच्या 42व्या म्हणजे 342A नुसार हे आरक्षण देण्यात येतंय असं म्हटलेलं आहे आमच्या कायद्यामध्ये. मग आता तुम्ही मला सांगा की घटनात्मक आरक्षण कोणाला दिलेलं आहे. जे 102वी घटना दुरुस्ती आणि 105वी घटना दुरुस्तीने जे कलम घातलेली आहेत त्याच्यानुसार फक्त मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. बाकीचं आरक्षण या मांडवा खालून गेलेलंच नाहीये. कारण ही घटना दुरुस्ती 2018 नंतर झालेली आहे आणि घटना दुरुस्ती मागे लागत नसते, तिथून पुढे लागत असते. म्हणजे ज्या कोणाला आरक्षण पाहिजे असेल SC ST वगळून त्या सगळ्यांना आता पुन्हा आयोगाकडे पाठवून त्यांचं पुन्हा नोटिफिकेशन करून 342A खाली आरक्षणात यावं लागणार आहे. आणि हे मी सांगत नाही, मराठा आरक्षणाची चर्चा जिथे सुरू आहे तिथे माझी केस पेंडिंग आहे
आणि सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील गोपाल शंकर नारायणन यांनी याच्यावर आर्ग्युमेंट पण केलेली आहे की आधी हे ओबीसी आरक्षणाला पात्र आहेत का ते तरी आधी ठरवा, मग मराठा समाज 50% वर आहे का असलेले ओबीसी 50% वर आहेत याचा निर्णय लागू शकतो. आणि कोर्टासमोर आमची अशी केस आहे, पेंडिंग आहे. आणि दुसरी गोष्ट आणखी मराठा समाजाचा जो निर्णय 2021 ला आला सुप्रीम कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये अर्धाच भाग सांगितला जातो की मराठा समाजाचं आरक्षण नाकारलं, पण दुसरा अर्धा भाग सांगतच नाही की त्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलेलं आहे की नवी घटना दुरुस्ती जी झालेली 102वी आणि नंतर 105वी, त्याच्यानुसार असलेलं ओबीसी आरक्षण पुढे चालू ठेवता येणार नाही. ते तात्पुरतं आम्ही आता सध्या संरक्षित करतोय. लवकरच सरकारने त्याचं नव्याने आयोगाकडे पाठवून पुन्हा त्याचं क्लासिफिकेशन आणि नोटिफिकेशन केलं पाहिजे घटनेच्या 342(1) खाली, असं कोर्टाने सांगितलेलं आहे त्या निकालामध्ये. मग आता तुम्ही सांगा की मराठा समाजाची ओबीसीच्या आरक्षणाची मागणी ही करण्याची गरजच नाहीये ना. मराठा समाजाने हे समजून घेऊन ते समाजासमोर आणि कोर्टासमोर आणण्याची गरज आहे की आम्हीच पहिले ओबीसी आहोत. आता एसीबीसी म्हणजे ढोबळ मानाने बोली भाषेत ओबीसी आहोत, कारण आम्ही घटनेच्या तरतुदीचं पालन करून आरक्षणात आलेलो आहे. तसं कोणतीही जात आता आरक्षण घेणारी त्या तरतुदीच्या आधारे आलेली नाहीये. मग हा मुद्दा कोर्टाला जर पटवून दिला तर आपण 50%च्या वरचे ठरत नाही आणि आपलं आरक्षण जाण्याचा प्रश्न येत नाही. ओबीसी म्हणून घोषित करा, ओबीसी म्हणून घोषित करा. अरे ऑलरेडी घटनात्मक दृष्ट्या ओबीसी तर मराठा समाज आहे फक्त, पण ही गोष्ट आम्ही सांगत असून सुद्धा ती समोर काय येऊ दिली जात नाही, कारण ती समोर आली तर सगळे ओबीसी अंगावर येतील ही भीती असल्यामुळे ते कोणी सांगत नाही. पण मराठा समाजाने जरांगे पाटलांनी आता हे सांगण्याची गरज आलेली आहे. त्यांनी पाहिजे तर वकिलांना विचारावं, आम्हाला आमच्याशी चर्चा करावी, आमची केस वाचावी. परंतु मी म्हणतो त्याच्यामध्ये 100% तथ्य आहे, कारण हे मी म्हणत नाही, त्याच्यासाठी आम्ही अनेक वकिलांशी चर्चा करूनच केस टाकलेली आमची. त्यामुळे मराठा समाजाचं असलेलं आरक्षण वाचवायचं असेल तर ते ओबीसी मध्येच आहे, ते घटनेच्या चौकटीत आहे. फक्त ते समाजासमोर आणण्याची गरज आहे, कोर्टासमोर आणण्याची गरज आहे. हे काम जर जरांगे पाटलांनी केलं तर मला असं वाटतं नवं ओबीसी आरक्षण मागण्याची गरज नाहीये. आणि सरकार हे करणार नाही, कारण त्यांना ओबीसीच्या विरुद्ध काहीच करायचं नाहीये. पण हे मराठा समाजाने केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. अगदी सर, म्हणजे आत्ताचे जे मराठा आहेत ते मूळचे ओबीसीच आहेत असं म्हणायचं नाही. आता जे आरक्षण दिलेलं आहे ते घटनेच्या 342(a) नुसार घटनात्मक आहे आणि हेच फक्त घटनात्मक आहे असं मला म्हणायचंय, कारण ती घटना दुरुस्ती 2018 नंतर आलेली आहे आणि घटना दुरुस्ती आलेली आहे ती लागू केलीच पाहिजे ना, नाही तर केली कशाला घटना दुरुस्ती. आणि आमच्या कायद्यामध्येच म्हटलेलं आहे की हे आरक्षण 342(a) खाली देण्यात आलेलं आहे म्हणून. याच्याबद्दल मी आधी पण खूप बोललेलो आहे. हा जो मूळ मुद्दा आहे याच्याकडे दुर्लक्ष करून ओबीसीच्या बाजूने जे अपवाद निर्माण करतात ना किंवा प्रवाद निर्माण करतात ना, ते चुकीचं आहे ना. घटना तर पाळा ना किमान तुम्ही. आतापर्यंत 50 वर्ष आरक्षण दिलं, कोणतेही मागासले पण न तपासता, ते सोडून देऊ आम्ही. पण आता जी घटनात्मक तरतूद आहे तेवढी तर पाळली पाहिजे किमान. कोणालाही 342(a) खाली घोषित केल्याशिवाय आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही, एससी एसटी वगळता आणि ईडब्ल्यूएस वगळता. अगदी सर. सर 2 फेब्रुवारी 2024 ला ज्यावेळी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सरकारने एक विशेष अधिवेशन बोलवलं होतं आणि ज्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला स्वतंत्र असं आम्ही 10% आरक्षण देऊ आणि त्यासाठी आरक्षण मसुद्याला आम्ही परवानगी दिली असं सरकारने सांगितलं. त्यावेळी सरकारच्या आरक्षण म्हणजे त्या विधेयकामध्ये सरकारने असं म्हटलंय की 84% मराठा समाज हा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे. असं असताना सुद्धा आज सर 2025 आहे, मध्ये निवडणुका येऊन गेल्या, असं असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी का होऊ शकली नाही, सगळे स्वराज्याची अंमलबजावणी का होऊ शकली नाही, काय वाटतं? नाही, एक लक्षात घ्या की मराठा समाजाला 26 फेब्रुवारी 24 रोजी आरक्षण दिलं ना सरकारने. हे 10% जे तुम्ही म्हणताय ना त्याला तुम्ही कमी लेखताय. अहो तेच खरं घटनात्मक आरक्षण आहे.
ते आरक्षण मराठा समाजाला आधीच आता दिलंय सरकारने, ते चालू आहे. गेल्या वर्षी पण आणि या वर्षी पण हजारो लोकांनी ऍडमिशन घेतल्या, हजारो लोकांना नोकऱ्या लागल्या नाही त्याच्या अंतर्गत. ते आरक्षण दिलेलंच आहे, तर नवं ओबीसी आरक्षण कुठून देणार सरकार आता? आणि त्यांनी शुक्रे कमिशनच्या आधाराने आरक्षण दिलंच ना ऑलरेडी. मग ज्या समाजाला आरक्षण दिलंय घटनात्मक चौकटीमध्ये, त्या समाजाला आणखी काहीतरी सवलती द्यायच्या आरक्षणाच्या नावाखाली हे सरकार करूच शकणार नाही आता. अच्छा. आणि सर, ओबीसी सर्वेक्षणाची जी मनोज जरांगे पाटलांनी केलेली मागणी आहे, ती मागणी नेमकी काय आहे? आणि आपण जी याचिका दाखल केली होती ती नेमकी काय आहे? या दोन्ही बद्दल काय सांगता येईल अगदी सोप्या शब्दामध्ये? नाही नाही, मी जी याचिका दाखल केली होती त्याचाच आधार घेऊन ते म्हणतायत. म्हणजे माझ्यासारख्याच अजून 4 याचिका नंतर दाखल झालेल्या आहेत, त्याही टॅग झालेल्या आहेत एकमेकाला. इंदिरा साहनीचा जो निकाल आलेला आहे 1992 ला, त्याच्यामध्ये 50% मर्यादा घालताना आणखी एक अट सांगितली होती. ती अट होती की दर 10 वर्षातून एकदा ओबीसीचं जे एक्झिस्टिंग रिझर्वेशन आहे त्याचं पुनर्परीक्षण झालं पाहिजे, पुनर्तपासणी झाली पाहिजे. परंतु स्टेट फेल्युअर असं आहे की आतापर्यंत एकदाही तशी पुनर्तपासणी झाली नाही. राज्य मागासवर्ग आयोग कायद्याच्या कलम 11 मध्ये हे नमूद असून सुद्धा, म्हणजे कंपल्सरी तरतूद असून सुद्धा, मॅन्डेटरी त्याच्यात प्रोव्हिजन असून सुद्धा हे झालेलं नाहीये. ते जरांगे पाटील म्हणतायत की या असलेल्या आरक्षणाचं परीक्षण करा, पुन्हा तपासणी करा आणि मगच त्यांना आरक्षण द्या. म्हणजे मी सांगतोय 342 ए खाली ते केलं की ते आपोआपच होणार आहे ना. 342 ए खाली हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला आरक्षण पाहिजे तर तुम्हाला आयोगाकडे जावं लागेल, पुन्हा मागासलेलं ठरावं लागेल, पुन्हा पात्र असाल तरच तुम्हाला आरक्षणात येता येईल. त्याच तरतुदीचं पालन केलं. सर, एकंदरीत बोला बोला सर, बोला. त्या तरतुदीचं पालन केलं 342 ए च्या, की आपोआपच त्यांचा रिव्ह्यू होणार आहे, पुनर्तपासणी होणार आहे ओबीसीची आता. निश्चितच सर. तुम्ही जसं सांगितलं तसं मराठा समाजात मूळ ओबीसी आहे, आणि मात्र या सगळ्या अनुषंगानं आता जर हे सगळं म्हणजे मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण जर घ्यायचं असेल किंवा हेच आरक्षण पुढे कंटिन्यू करायचं असेल, तर नेमकं काय करण्याची आवश्यकता आहे आणि काय होणं गरजेचं आहे सरकारी पातळीवर सुद्धा आणि समाजाच्या पातळीवर सुद्धा? मुळात तुम्हाला मी सांगतो की सरकारने जे आरक्षण दिलंय फेब्रुवारी 24 मध्ये, ते शुक्रे कमिशनचा अहवाल घेऊन मराठा समाज सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागासलेला ठरवून मराठा समाजाला पात्र आहे घोषित करून दिलेलं आरक्षण आहे. घटनात्मक चौकटीत दिलेलं आहे. जे घटनात्मक चौकटीत दिलेलं आहे ते इल्लीगल कसं ठरेल? जे घटनात्मक चौकटीत दिलेलं नाही आधीचं आरक्षण ते तपासलं पाहिजे, ते इल्लीगल आहे ना. त्यामुळे सरकारने काय केलं पाहिजे तर त्यांचं पुनर्तपासणी केली पाहिजे. त्यांना आरक्षणात ठेवायचं असेल तर मराठा समाजाचं आरक्षण इल्लीगल असण्याचं काय कारण आहे? कोर्टासमोर आम्ही हीच तर केस केलेली आहे. याची जाहिरात होण्याची गरज आहे, या लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे की सरकार काहीतरी फसवतंय आपल्याला, की जे लिगल आहे त्याला इल्लीगल म्हणून कोर्टासमोर केसेस चालू आहेत, आणि जे इल्लीगल आहे त्याच्याबद्दल कोणीच काही बोला ना. आमच्या केसेस पेंडिंग आहे 7-8 वर्षापासून, त्याची सुनावणी पण होत नाही. हे गौड बंगाल आहे ना महाराष्ट्रातलं. मग कोर्टाने हे बघितलं पाहिजे ना कोणतं लिगल आहे कोणतं इल्लीगल आहे, त्याच्यानंतर कोण वरचं आहे कोण खालचं आहे ते ठरवावं लागेल. आता मराठा ही एकमेव क्लास आहे की जो पात्र आहे ओबीसीच्या लिगल आरक्षणासाठी, त्याच्यानुसार तो आरक्षण घेतोय. तिथे काय शिडी लावलेली आहे का आम्ही वरचे तुम्ही खालचे? घटनात्मक जो असेल तो 50%च्या आत असतो, जो घटनेच्या बाहेर आहे घटनात्मक नाही तो 50%च्या वरचा असतो. हा निकष लावला तर मराठ्यांना एवढा द्राविडी प्राणायाम करायची काय गरज आहे? आणि हे जोपर्यंत आरक्षण चालू आहे तोपर्यंत नवं आरक्षण सरकार देऊ कसं शकेल या समाजाला? सरकारला हेच आरक्षण टिकवावं लागेल ना. मग टिकवण्याचा मार्ग मी सांगतोय की हे लिगल म्हणायला लागेल तुम्हाला, कारण हे घटनात्मक चौकटीत दिलेलं आहे. जे आधीचं चालू आरक्षण आहे ते 342 ए खाली दिलेलं नाहीये. मग घटनेचं पालन केल्याशिवाय ते चालू कसं ठेवता येईल? हा मूळ मुद्दा समाजासमोर येणं गरजेचं आहे. सर, अनेकदा निवडणुका जवळ आल्या की आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा एक विषय समोर येतो. 50% आरक्षणाची कॅब जी आहे ती काढून टाकली पाहिजे, आरक्षणाची 50% आरक्षणाची मर्यादा काढून टाकली पाहिजे, असं सगळे पक्ष म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात. तर खरंच आरक्षणाची मर्यादा
50% वरती नेणं शक्य आहे का? काय वाटतं अभ्यासक म्हणून? कारण तुम्ही स्वतः या सगळ्यामध्ये अनेक बारकाईने अभ्यास केलेला आहे. सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी केस ही समोर ठेवलेली 1963 पासून तर आजपर्यंत 50%ची मर्यादा प्रत्येक निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने लावून धरलेली. कोणत्या 50% मर्यादा? सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासवाल्यांची. ईडब्ल्यूएस त्याच्यापेक्षा वेगळं आहे. तर ही 50%ची मर्यादा वाढवली तरी कोर्टात टिकत नाही, हे समोर आलेले अनेक उदाहरणं आहेत. पण 50%ची मर्यादा केव्हा लागू करता येईल? जेव्हा तुम्ही 50% आरक्षण लिगल केलं तर, म्हणजे घटनात्मक चौकटीत आणून बसवलं तर मर्यादेचा प्रश्न येतो ना. इथं मुळात मराठा समाजाचं 10% आरक्षण आणि SC ST समूहाचं 20% आरक्षण, हे 30% आरक्षण फक्त घटनात्मक चौकटीनुसार चालू आहे. बाकीचं आरक्षण हे घटनात्मक चौकटीत आलेलंच नाहीये, तर त्याला कसं आपण म्हणायचं ते एक्सेस आहे का नाहीये म्हणून? त्याची घटनात्मक वैधता तपासायला पाहिजे ना आधी. मग त्याला आयोगाकडे पाठवून त्याची पुनर्तपासणी करून त्याला पात्र असेल तर आरक्षणात घेता येईल. आता सध्या ते आरक्षणाचे पात्र घटकच नाही, तर त्यांच्या आरक्षणाची आम्ही का चिंता करावी? कोर्टाने ते लिगल आहे की नाही हे सांगावं ना. कोर्टासमोर तर आर्ग्युमेंट चालू आहे, आमच्या केसेस पेंडिंग आहे. कोर्टाने त्या नवीन घटना दुरुस्तीचा काय अर्थ आहे ते समजून सांगितलं पाहिजे आणि त्याच्यात मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे ना. ही गोष्ट काय अगदी आहे? अगदी सर, निश्चित. ही गोष्ट समाजासमोर येणं गरजेचं आहे. कोर्टासमोर याची जाहिरात होणं गरजेचं आहे. परसेप्शन तोडावं लागेल. हे नॅरेटिव्ह जे आहे की ओबीसी म्हणजे लिगल आणि मराठा म्हणजे इलिगल, हे नॅरेटिव्ह तोडावं लागेल ना. अगदी सर, निश्चितपणे सर. अगदी समारोपाकडे वळत असताना मराठा आरक्षणाची मागणी ही अगदी बाळासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना पहिला मोर्चा निघाला आणि तिथपासून आजपर्यंत सातत्यानं ही मराठा आरक्षणाची मागणी होताना पाहायला मिळते. गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या 58 शांतता शांततेमध्ये मोर्चा आपण मराठा समाजाच्या माध्यमातून काढले. मराठा क्रांती मोर्चा असेल, मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल, असे अनेक मोर्चे काढून मग पुढे आता जरांगे पाटलांचं आंदोलन, या सगळ्यामध्ये नेमकं का एवढे वर्ष हा मुद्दा रखडला आहे आणि आता आरक्षण मिळण्याची कितपत शक्यता आहे? तुम्हाला काय वाटतंय? याला कारण राजकारण आहे. मराठा समाज आरक्षणासाठी पात्र असताना मराठ्यांना आरक्षणापासून दूर ठेवलं गेलं, याची 2 ठळक उदाहरणं देतो मी. एक म्हणजे 1979 साली मंडल कमिशन महाराष्ट्रातही आलं होतं आणि त्यांनी यादी मागितली ती मागासलेल्या घटकांची. त्यावेळेला कोण मुख्यमंत्री होतं? तर 78 ते 80च्या काळात शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळेला मराठा समाजाला त्या मंडलच्या यादीत घातलं नाही. मग नंतर 1994 ला जेव्हा पुन्हा मंडलच्या नावाखाली महाराष्ट्रातलं आरक्षण वाढवलं आणि महाराष्ट्रातल्या आरक्षणाची 50%ची मर्यादा त्यांनी व्यापून टाकली आणि ओबीसीच्या पदरात सगळं 50% आरक्षण घातलं आणि त्या आरक्षणाच्या वाटण्या करून टाकल्या. व्हीजेएनटीला काही, एचबीसीला काही, ओबीसीला काही. आणि मग त्या वाटण्या केल्यामुळे मराठा समाजाला कुठे घालायचं असा प्रश्न निर्माण झाला. मग आरक्षणाचं जे तिढा निर्माण झालेला आहे त्याला शरद पवारांची पॉलिसी कारणीभूत आहे. आणि तो जो 94 ला निर्णय केलेला आहे, जे लागू केलेला आहे, ते त्यांच्या काळात 20 वर्ष निघून गेले तरी त्यांनी ते दुरुस्त केलं नाही. आणि आता भाजपच्या सरकारकडून कशी अपेक्षा करणार की ते मागचं 94चं GR दुरुस्त करा किंवा रद्द करा म्हणून? ते भाजपच्या सरकारला शक्य नाही, कारण ओबीसी घटक त्यांचा मतदार आहे. मराठा समाज काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान करत आला, त्यांच्याकडून काही झालं नाही. त्यामुळे हे राजकारण झालेलं असल्यामुळे मराठ्यांना आता वनवास भोगावा लागला. हे फडणवीस सरकार जेव्हा 2014ला आलं तेव्हा विनोद तावडे साहेबांनी, चंद्रकांत दादा पाटलांनी, फडणवीस साहेबांनी आणि आशिष शेलार यांनी खूप सहकार्य केलं आम्हाला. सगळा अभ्यास करण्यासाठी सगळे उपलब्ध करून दिले, त्या सोयी, डॉक्युमेंट, सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या. म्हणून आम्ही एवढा अभ्यास करून समाजाच्या बाजूने काही डॉक्युमेंटेशन करू शकलो. त्यांना जे शक्य आहे प्राप्त परिस्थितीत, आता घटनेची तरतूदच बदललेली आहे. 342A खालीच आरक्षण द्यावं लागतं. त्यांनी आम्हाला 342A खाली आरक्षण दिलेलं आहे. ते घटनात्मक आहे, घटनेच्या तरतुदीनुसार आहे, ते त्यांनी दिलेलं आहे ना. नवं आरक्षण देणार कधी आणि मिळणार कधी हे प्रश्नच गहू नये, हे प्रश्नच उपयोगाचे नाहीत. आरक्षण दिलेलंच आहे ना ऑलरेडी. ते घटनेच्या 342A खालीच दिलेलं आहे. जे आरक्षण 342A खाली दिलं तेच लिगल असतं, दुसरं आरक्षण लिगल नसतं. हे घटनात्मक आजची प्रोव्हिजन आहे, आजची तरतूद आहे.
मग त्यांनी दिलेले आरक्षण आम्हाला अजून आरक्षण द्या असं म्हणल्याने काय त्यात काय फरक पडणार आहे? ते आरक्षण समजून घ्यावं लागेल ना आपल्याला. त्यामुळे जे दिलेलं आरक्षण आहे ते बरोबर आहे, ते समाजाला सांगण्याची गरज आहे, कोर्टाला पण सांगण्याची गरज आहे. कोर्ट तेव्हा ओबीसी कडे नजर वळवेल आणि ओबीसीच्या आरक्षणाची लिगलिटी चेक होईल, तेव्हा ओबीसीचं आरक्षण पुनर्तपासणीसाठी जाईल आणि मग जे पात्र असतील ते येतील. त्याचं मराठ्यांना काय काळजी? मराठा आता पहिला क्लेमंट आहे आरक्षणामध्ये, तो 50%च्या वरचा नाहीच आहे. जे इल्लीगल आहे ते 50%च्या वरच्या असतात. त्यामुळे मर्यादा वाढवण्याचा प्रश्न तेव्हा येईल जेव्हा 50% समाज पात्र ठरेल आरक्षणाला. आता सध्या ते फक्त मराठा समाजाच्या आरक्षणात एसीबीसी मध्ये, बाकीचे ते पात्र ठरलेलेच नाहीत ना अजून. त्यामुळे हा प्रश्न निश्चित सर, अगदी निश्चित सर, मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात, इतक्या विस्ताराने तुम्ही समजावून सांगितलं. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या वर देखील माध्यमातून लक्ष असणारच आहे आणि प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.